हॅलो, कसे आहात सर्वजण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सुंदरशी बाही रेडी करणार आहोत. जर आरी वर्क करणं पॉसिबल नसेल तर आरी वर्कला ऑप्शन म्हणून ही खूप सुंदर अशी डिझाईन या ठिकाणी आपण रेडी करणार आहोत. व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने आपण बाही कंप्लीट करणार आहोत. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 45 मध्ये आज आपण पाहणार आहोत बाहीची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग, तेही डिझायनर बाहीचे. तर बाहीची आपल्याला अगोदर लांबी घ्यायची आहे. लांबी घेऊन त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला 2.5 इंचाचा मार्क, वरच्या बाजूला 1 इंचाचा. अशा पद्धतीने आपल्याला कर्व शेप देऊन आपली बाहीची जी प्रॉपर कटिंग आहे ती रेडी करून घ्यायची. त्यानंतर बाहीचा जो घेर असतो त्या बाहीचा घेर प्लस 2 इंच अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला बाही कट करायची आहे. जे मेन फॅब्रिक असणार आहे तर मेन फॅब्रिक हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. कट करत असताना काळजी घ्या की साईडने थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं, जेणेकरून ज्यावेळेस आपण स्टिचिंग करू तर तिथे जर आपल्याला काही प्रॉब्लेम जाणवला तर तिथे बरोबर आपल्याला प्रॉपरली मॅनेज करता येतं. आता आपण बाही स्टिच करून घेऊया. स्टिच करत असताना उलट बाजू चेक करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाही ज्यावेळेस तुम्ही अस्तरला आणि मेन फॅब्रिक एकमेकांना अटॅच करत असता त्यावेळेस दोन्ही बाहींची जी खोलगट बाजू आहे आणि जी थोडीशी बाहेर आलेली बाजू आहे ती व्यवस्थित चेक करायची, ती अपोजिट यायला हवी याची काळजी घ्या. अदरवाईज ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर ब्लाऊजला बाही स्टिच करता त्यावेळेस एका बाजूला पफ येऊ शकतो, एका बाजूला प्लेन, तर ते होऊ नये याच्यासाठी अगोदरच काळजी घ्यायची. तर आता आपण दोन्ही बाही व्यवस्थित पद्धतीने रेडी करून घेऊयात. रेडी करत असताना ज्यावेळेस काठापदराची साडी असेल तर त्यावेळेस तो जो काठ आहे तो प्रॉपरली शो झाला पाहिजे याची काळजी घ्यायची. जर तुम्हाला दाबटीप हवी असेल तर मी या ठिकाणी फोल्ड करून दाबटीप देते. सपोज जर तुम्हाला आतल्या बाजूला अस्तर फिरवून बाहेरच्या बाजूने दाबटीप दिली, तशी आवडत असेल तर तशीही दिली तरी चालणार आहे. आता जी ओपन साईड आहे ती आपण प्रॉपरली क्लोज करून घेऊयात. ही डिझाईन आपण अशा पद्धतीने रेडी करतो की जर कोणाला आरी वर्क आवडत असेल, बजेटचा प्रॉब्लेम असेल, किंवा जर तुम्हाला आवडत आहे पण एवढ्या कमी वेळात आरी वर्क करणं पॉसिबल नाही आहे, तर अशा वेळेस ही डिझाईन कमीत कमी वेळात खूप सुंदर असं लुक देते. तर आपल्याला अगोदर लटकनची व्यवस्थित पद्धतीने अशी लेस घेऊन यायची आहे. आपला बाहीचा जो घेर आहे त्या घेराच्या मापावरती आपल्याला या ठिकाणी घेऊन यायचे. त्यानंतर बाहीचा सेंटर पॉईंट काढायचा, लेसचा सेंटर पॉईंट घ्यायचा, तो मॅच करायचा आणि प्रॉपरली एकमेकांना स्टिच करायचे. कारण ज्यावेळेस आपण ब्लाऊजच्या पॉईंटला स्टिच करू तर त्यानंतर ते सेंटर पॉईंट बरोबर मध्ये येणार आहेत आणि घेराला म्हणजे बाहीच्या घेराला ते प्रॉपरली मॅच होतील. बाही अटॅच करून झाल्याच्या नंतर आपण आता डिझाईन रेडी करायला घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की ते सुंदर असं लटकन दिसते. आता बाही रेडी करत असताना आपल्याला या ठिकाणी अगोदर जो चॉक असणार आहे ते चॉकने प्रॉपर मार्क करायचं. दोन्ही बाहींना सेम प्रोसेस करायची. लेस जोडताना सुद्धा सेम प्रोसेस आहे, डिझाईन रेडी करताना सुद्धा सेम प्रोसेस आहे. या ठिकाणी डिझाईनचा मी एकाच बाहीचा व्हिडिओ तुम्हाला शो करणार आहे. दुसऱ्या बाहीचा रेडी करून डायरेक्टली ब्लाऊजला अटॅच केल्याच्या नंतर ते कशा पद्धतीने आपल्याला फिनिशिंग देतात किंवा लुकला कशा पद्धतीने क्रिएट होतात तर ते सर्व फायनल लुकमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण जी क्रॉसची जी डिझाईन करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही रेग्युलर स्केल यूज करा किंवा टेपचा वापर करून जरी तुम्ही प्रॉपरली मेजरमेंट केलं तरी चालेल. या ठिकाणी मी स्केलचा वापर केला आहे. क्रॉस मार्क करून प्रॉपरली स्केलला मध्ये ठेवून त्याचं जे मेजरमेंट आहे ते सगळीकडून एकसारखं ठेवलं आहे. आता या ठिकाणी अजून एक असेल की जर पुढे काठ आहे तर काठावरती ही लेस का नाही आली, तर त्या ठिकाणी जर आपण काठावर लेस घेतली तर जी मेन डिझाईन आहे आपली ती हाईड होऊन जाणार आहे. त्यामुळे जी प्लेन जागा आहे त्या प्लेन जागेमध्येच आपल्याला या ठिकाणी नॉट किंवा लेस ॲड करायची. आता इथे लक्षात घ्या की जर कोणाची तब्येत कमी असेल तर एकदम पातळ लेस वापरायची आहे. लहान आकाराची लेस किंवा लहान आकाराच्या ज्या नॉड असतात ज्या बॅक पार्टला आपण पाठीला डिझाईनमध्ये ॲड करतो तशी वापरली तरी चालेल. सपोज जर कोणाची तब्येत जास्त आहे, बाहीघेर जास्त आहे, मुंडा जास्त आहे तर अशा वेळेस थोडीशी मोठी अशी लेस जरी वापरली तरी चालेल, म्हणजे थोडीशी ब्रॉड लेस. एकदम व्यवस्थित पद्धतीने जे आपण लाईन ड्रॉ केलेल्या आहेत चॉकने त्याच लाईनवरती आपल्याला प्रॉपरली स्टिच देऊन घ्यायची. तुम्ही म्हणाल मग यामध्ये की इलेक्ट्रिक मशीन हवी आहे
किंवा खूप हाय क्वालिटीची मशीन लागणारी जाड कापडावर, तर असं काही नाही आहे. लेस पातळ असते. आपण डिझाईनला ज्या पद्धतीने लेस ॲड करतो सेम त्याच पद्धतीने बाहीला देखील ॲड करायची. मशीनीचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. इझिली स्मूथली मशीन यावरती चालते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता माझी मशीनसुद्धा खूप जास्त हाय क्वालिटीची हाय व्होल्टेजची इलेक्ट्रिक वगैरे नाही आहे. रेग्युलर मशीन आहे. तीही प्रॉपरली यावरती वर्क करते. त्यामुळे लेस ॲड करत असताना कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही आहे. यानंतर एक बेसिक पॉईंट असा आहे की याच्यामध्ये आपले जे छोटे छोटे स्क्वेअर तयार झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला नंतर आपल्या आवडीनुसार जे मनी असतात, गोल्डन मनी, जर तुमच्या साडीवरती व्हाईट कलरची डिझाईन असेल तर व्हाईट मनी, किंवा जे काच मनी असतात, किंवा आणखीन भरपूर प्रकार असतात त्यामध्ये थोडे शाईन करणारे असतात. तर ते मनी जरी तुम्ही याच्यामध्ये लगेच ॲड करून घेतलं डिझाईन रेडी झाल्याच्यानंतर तरीही चालेल, किंवा तुम्ही बाही बसवल्याच्या नंतर जरी ॲड केले तरी चालणार आहे. फक्त यामध्ये काळजी घ्यायची की जे आपलं फिटिंगचं जे मेजरमेंट आहे ते अगोदर चॉकने मार्क करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मनी ॲड करायचे. कारण ज्यावेळेस आपण फिटिंग करत असू तर जर लक्षात नाही आलं तर त्या मनीवर जर सुई केली तर आपली सुई तुटू शकते. त्यामुळे अगोदरच काळजी घ्यायची आहे. मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहिलेलं आहे की मी कशा पद्धतीने याच्यामध्ये मनी ॲड केलेले आहेत. मनीसाठी मी वेगळा व्हिडिओ रेडी करत नाही आहे. मनी लावणं सर्वांनाच पॉसिबल आहे. हात शिलाईचं मी अगोदर एक डेमो दिलेला आहे. जर तुम्हाला लक्षात येत नसेल कशा पद्धतीने ॲड करायचे तर तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ जरी पाहिले तरी तुम्हाला त्यामधून लक्षात येऊन जाईल. पाहताना हा ब्लाऊज लुकला खूप छान दिसतो. आता आपल्याला एक मीडियम साईजची लेस या ठिकाणी वापरायची आहे. ज्या ठिकाणी आपले खालची बाजू आहे, ज्या ठिकाणी आपली लेस अटॅच झालेली आहे तर ती साईड ओपन राहते. त्या ठिकाणी जर आपण लेस ॲड केली तर ते पॉईंट हाईड होऊन जातात, ते ओपन होत नाही किंवा शिलाई उसवण्याचे किंवा ते निघून येण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे त्या ठिकाणी एक लाईट वेट म्हणजेच खूप मोठी नाही खूप छोटी नाही मध्यम आकाराची छानशी लेस ॲड करायची. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपलं फायनल लुक कशा पद्धतीने रेडी होत आहे. दुसरी बाही देखील आपल्याला सेम प्रोसेसने कंप्लीट करायची आहे. यानंतर ब्लाऊजला अटॅच झाल्याच्यानंतर ही बाही आणि मनी ॲड केल्याच्यानंतर कशी दिसते तर त्याचंही लुक एकदा पाहून घ्या. खूप सुंदर पद्धतीने आपली बाही या ठिकाणी रेडी होते. आरी वर्कला खूप सुंदर असा हा ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.